नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघा, बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायलो. या आधीचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत, एक असा ह्याचा थंबनेल आहे, फक्त 21 दिवसात संपूर्ण मॅथ ट्रिक्स शिका. ते व्हिडिओ आहे. याच्यावर सगळे लिंक्स टाकलेले आहेत मी. ह्या तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, जे माझे पहिल्यांदा व्हिडिओवर असतील. हे बघितलं तर थोडंसं हे गणित समजेल. त्यामुळे हे व्हिडिओ, ह्या थंबनेलचा व्हिडिओ आपण बघून घ्या. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला तर बघूया आपण. मागील आपण जे मॅथचा कोर्स केला, मॅथचा जे कोर्स आपण बघितला, भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय मी हे. तर जे 11चे 2200 गणित बघितले, आता आपण एक नवीन टेक्निक बघणार आहोत. 111चा गुणाकार. बघा, 111चा गुणाकार तुम्ही थंबनेल मध्ये बघितलंय माझं. 111चा गुणाकार कसा आहे? सिंपल आहे बघा. वर 3 अंकी संख्या आहे, खाली पण 3 अंकी संख्या आहे. फक्त हे 111 साठीच हा रूल लागू होतो, दुसऱ्या संख्येसाठी नाही. त्यामुळं बघा, आता इथं सुरुवातीला मी काय केलं, 111चा गुणाकार. तर सुरुवातीला इथं 134 गुणिले 111 ही संख्या आहे. इथं आपण लिहिलंय. इथं काय 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 अगोदर लेफ्ट साईडला डावीकडून 0 घ्यायचं. नंतर बघा, ही जी संख्या आहे त्याला काय करायचं, हे 4 काय करायचे, जशाला तसे घ्यायचे. ही 4 संख्या जशाला तशी. नंतर या दोन संख्येचा बेरीज करायची. 4 अधिक 3 किती होते? 7. 4 आणि 3 7. इथं 7 लिहिले. नंतर जी सेकंड स्टेप आहे बघा, या तिन्हीचीही बेरीज करायची. बघा, सिंपल आहे. तिघाची बेरीज करायची. 4 आपण जशाला तसे घेतले. 4 आणि 3 7. नंतर 4 अधिक 3 अधिक 1. 4 आणि 3 7. 7 आणि 1 8. बघा, मी इथं लिहिलेले 4 आणि 3 4 अधिक 3 7. 7 आणि 1 8. इथं आपण 8 लिहिले. नंतर ह्या दोन संख्येची काय करायची? बेरीज करायची. जसं आपण बघा, 1 2 3 नंतर 2 3 नंतर 3 असे येतात. नंतर ही संख्या ही सोडून संख्या 3 अधिक 1. 3 अधिक 1 किती येते? 4. ही संख्या आपण सुरुवातीला ही संख्या घेतली. नंतर मग ह्या दोन संख्येची बेरीज करायची. नंतर 3 संख्येची बेरीज केली. 1 2 3 3 2 1. सुरुवातीला 4 संख्या घेतली. नंतर 4 आणि 3 7 घेतलं. नंतर मग ह्या तिघाची बेरीज केली. 8 आली. नंतर आता 3 आणि 1 4 आणि 1 आणि 0 1. आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 134 गुणिले 111. 148 74 असं याचं उत्तर आलेलं आहे. आपण याचं कॅल्क्युलेटर मध्ये आपण बघू शकता. बघा, आपण कॅल्क्युलेटर मध्ये बघू ते की उत्तर बरोबर आहे का. तर बघा, उत्तर बरोबर येते. 134 गुणिले 111 14,874. बघा, उत्तर बरोबर आहे. कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही पण आपण चेक करू शकता. तर बघा, हे तर गणित केलंय. तर तुम्ही पण काय करायचं, हे गणित करून बघायचे. कमीत कमी जे माझा व्हिडिओ नेहमी बघत असतील किंवा हे जे माझे पहिल्यांदा असतील, गणिताला प्रॅक्टिस लागते. जर आपण प्रॅक्टिस केली नाही तर गणित तुम्हाला समजणार नाही. म्हणून गणिताला प्रॅक्टिस लागते. आता हे जे गणित दिलेत, मी एक गणित समजून सांगितले, त्याचे 10 ते 20 गणित सोडवायचे. जर तुम्ही 20 गणित सोडले तर तुम्हाला जेवढं मी मनानं घेऊन गणित केलं, सोडवलं, चेक केलं कॅल्क्युलेटरवर, चुकलं तर परत सोडवलं, असे सगळे जर गणित केले तुम्ही, सगळे 20 एका गणिताचे, म्हणजे एका गणिताचे असे 20 ते 15 ते 20 गणित केले, तुम्हाला जवळपास सगळं येऊन जातो हा कोर्स. तर बघा, हे तुम्हाला मी काही गणित दिलेले आहेत, ते आपण क्लासवर होमवर्कला करायचे. हे गणित 234 गुणिले 111 430. फक्त 111 साठीच हा गणित आहे. तर बघा, हे असे काय आहेत. आता नवीन जे बघा, आता जे विद्यार्थी माझे पहिल्यांदा चॅनलवर आले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझ्या ज्या नोट्स असतील पाहिजे तर तुम्ही ह्या मोबाईलला मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. नोट्स आहेत फक्त 99 रुपयामध्ये. 99 रुपये तुमचे कुठं म्हणून जात नाहीत. बघा, ह्याचा फायदा नक्की होईल. तुम्ही ते नोट्स घ्या. मोबाईलला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला मेसेज करून. ठीक आहे. तर बघा, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही ह्या मॅथचा फायदा होईल. थँक्यू.